नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचं स्वागत आहे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 17,500 रुपयाचा जो पीक विमा आहे तो अखेर आता शेतकरी बांधवाच्या खात्यावरती जमा होणार आहे का, दुपारी शेतकरी बांधवाच्या खात्यावरती येणार आहे का, या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही. अनेक दिवसापासून प्रतीक्षातल्या पीक विमा अखेर आता मिळणार की काय, शेतकऱ्यांना अखेर प्रश्न पडले आहे. एकंदरीत पाहिजे तर 17,500 रुपयाचा जो पीक विमा आहे तो आता मिळेल अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. अखेर पीक विमा येणार की नाही या संदर्भात सुद्धा अनेक जणांचे प्रश्न आहेत. या संदर्भात सुद्धा पीक विम्यासंदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नाही, आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जो आहे तो ऑल प्रेस केल्याच्या नंतर संपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. त्यामुळे या यूट्यूब चॅनलला फक्त सबस्क्राईब करा, अगदी फ्रीमध्ये सबस्क्राईब तुम्ही करू शकता आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण पाहिलं PM किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 21वा हप्ता दिल्याच्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती नमो शेतकरी योजनेची. आता नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळणार आहे. तसेच पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा एक महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर एकंदरीत पाहिलं तर अधिवेशनामध्ये महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी संदर्भात आणि पीक विम्यासंदर्भात कृषी मंत्र्यांनी म्हटलेलं आहे की पीक विमा जो आहे तो मिळेल आणि शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळेल, लवकरच मिळेल अशी शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. कृषी मंत्री यांनी जाहीर केलेलं आहे की लवकरच आता हप्ता पण मिळेल असे जाहीर केले. त्या अनुषंगाने पीक विमा सुद्धा लवकरच येईल अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. अशा पद्धतीने पीक विमा सुद्धा लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि 17,500 रुपयाचा रखडलेला हा पीक विमा हेक्टरी हा येईल अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहील. धन्यवाद. जय